महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. कल्याण पूर्वेतील आत्मानगर परिसरात दोन गटांमधील जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याने वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत राहुल वर्मा नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतले. आत्मानगर परिसरात बिंदू आणि प्रेम या दोन गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत. किरकोळ कारणांवरून दोन्ही गटांमध्ये वारंवार वाद, हाणामारी आणि दहशतीच्या घटना घडत होत्या. स्थानिक नागरिकांमध्येही या वाढत्या तणावामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान शुक्रवारी उशिरा रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास दोन्ही गट आमनेसामने आले. शाब्दिक वादानंतर परिस्थिती चिघळली आणि काही आरोपींनी गोळीबार केला. प्राथमिक माहितीनुसार या घटनेदरम्यान सुमारे 3 ते 4 राऊंड गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात राहुल वर्मा गंभीर जखमी झालाय. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच कल्याण विभागाचे पोलीस उपायुक्त डीसीपी अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी अशोक होनमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय. पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची परिसरातून धिंड काढण्यात आली. खडेकोलावलीमध्ये आत्ताच्या अर्धा एक तासापूर्वी एक फायरिंगची घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये एक बुंदी नावाचा एक आरोपी आहे आणि दुसरा एक प्रेम गुंडा. या दोघांच्यामध्ये काही आपसा वादावाद होऊन त्या ठिकाणी आपसामध्ये वादावादी झाली. 10 ते 15 जण त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामधून एक जण आहे वर्मा म्हणून आहे तो जखमी झालेला आहे. त्याच्या पायाला गोळी लागलेली आहे. सध्या त्याला शिवनेरी हॉस्पिटलला ॲडमिट केलेला आहे. आता आपल्या ताब्यामध्ये प्रेम गुंडा आणि त्याबरोबरचे 3 साथीदार असे 4 जणांना आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. स्पॉटवरती आपल्याला अजूनही काही फायरिंग केल्याचे काही पुरावे आपल्या स्पॉटवरती मिळाले. आपला तपास सुरू आहे. यापूर्वी या आरोपीपैकी 2 ते 3 आरोपींचे यापूर्वीचे रेकॉर्ड आहे. त्या अनुषंगाने आमचा पोलीस तपास सुरू आहे. सर, किती राऊंड फायर झाले काय माहिती? आमच्या माहितीप्रमाणे 2 राऊंड फायर झाल्याची माहिती आहे. अजूनही जखमीकडे आणि इतर लोकांकडे आमची विचारपूस सुरू आहे. त्या अनुषंगाने काही गोष्टी काही वेळामध्ये अजून क्लिअर होतील. त्याच्यामध्ये एक जण जखमी आहे. वर्मा नामाचा एक मुलगा जो आहे त्यामध्ये जखमी झालेला आहे. त्याच्या पायाला गोळी लागल्याची माहिती आहे आणि त्याला शिवनेरी हॉस्पिटल उल्हासनगरला सध्या उपचारकरता भरती केलेला आहे. फायरिंगचं कारण काय माहिती पडेल? अजून तरी आपसामध्ये वाद असं प्राथमिकदृष्ट्या लक्षात येत आहे. तरी ही माहिती जी आहे जे जखमी आहे आणि इतर काही साक्षीदार असतील त्यांच्याकडून आपल्याला समजून जाईल. सर, वेपनबद्दल काय माहिती देऊ शकता का? वेपन सर, त्याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे. त्याबद्दलच्या काही तपासाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये आमचा सुरू आहे. 4 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं. वेपन पहिल्यांदा वापरण्यात आलं म्हणजे माहितीसाठी नाही, त्याबद्दलची आम्ही माहिती. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.